सो हाय पब्लिक, गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं परत एक न्यू व्हिडिओमध्ये. आजची आपली जर्नी आहे मडीला. आपल्यासोबत आहे साहिल भाऊ, गणेश शेठ. आणि व्हिडिओमध्ये असे फार इंटरेस्टिंग शॉट आपण कव्हर करणार आहे मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. चला भेटूया पुढं. मित्रांनो, त्यानंतर आपण आलो होतो या नदीवर. बघू शकता ही नदी आहे प्रवरा नदी. आणि आपण आहे आता सध्या पात्र्यात. आणि बघू शकता हे पाणी एकदा चेक करा मित्रांनो. तर हे पाणी कारखान्याचं पाणी आहे का गटाराचं पाणी हेच समजा ना. आपण आपल्या देशामध्ये असं नदी नाले स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण या नदीचा पार धिंगाणा करून टाकलेला आहे लोकांनी. मित्रांनो बघू शकता. याबद्दल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा मित्रांनो. चला, आपला प्रवास अजून भरपूर लांब आहे मित्रांनो. निघूया आपण पुढं. मित्रांनो चला, मस्त पैकी पेट्रोल टाकून घेऊ आपण. पेट्रोल पंपावर आलेलं आहे. मांजरीच पेट्रोल पंप आहे ना, पात्र्याचा पेट्रोल पंप आहे मित्रांनो. टाकी फुल करून घेऊ मस्त पैकी मडीला. मित्रांनो, आपण आता सोनाईच्या आसपास आलेलो आहे. आणि आपल्याला घरून निघायलाच फार असा उशीर झालेला आहे. 12 आपल्याला घरीच वाटत नाही. आणि आपल्याला दर्शन करून पाठीमागं जायला पण भरपूर उशीर होणार आहे मित्रांनो. आणि गणेश शेठ जेवण करून निघले होते घरी. जेवण दिवस झालं होतं. बोलता आपण जेवण आणलं होतं ना. आता आपल्याला पुढे जेवण नाही भेटणार ना. जेवण लागेल. पैसे आणलेले नाश्ता करायला, काही जेवायला हॉटेलला जेवायचं. एक रुपये नाही दोघायचे, पण आम्ही सगळे बघा मित्रांनो. या मित्र माहिती रुपये नाही खिशात फिरायला. त्यांच्या दोघांच्या खिशात रुपये नाही. बुलटेरिंग करून आम्ही खूप लांबचा प्रवास साठी निघलेलो आहे मित्रांनो. आम्हाला भूक लागेल नाही, पुढचं काय सांगता येणार नाही. लागणार आहे तर मग आता काहीतरी काय विषय नाही मित्रांनो. आपण ऍडजस्ट करून घेऊ. चला भेटूया पुढं. काय अनुभव येतोय रस्त्यात आपल्याला शेअर करणार आहोत आपण तुमच्या बरोबर. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चला. तर मित्रांनो, फायनली आपण सोनई सिटीमध्ये पोहोचलेलो आहे. सोनई सिटी चेक करून घ्या. मस्तपैकी डेव्हलप झालेली पहिल्यापेक्षा आता सोनई सिटी. काय रोडच्या बाबतीत आपलं साहिल शेठचं म्हणणं आहे, रोडच्या बाबतीत अजून नाही डेव्हलप झाली. बाकीच या गल्लीत कधी जरी आलो ना, कायम ट्रॅफिक राहते, कायम गर्दी राहते भाऊ. आता मला आपण मोटरसायकलवर आलेलो इथं, त्याच्यामुळे काही एवढी अडचण येत नाही. पण कधी जर मोठी गाडी आणली तर इथून निघायला कमीत कमी अर्धा तास लागतो बाहेर. अरुंद असा रस्ता इथं मित्रांनो. चेक करा एकदा. तेव्हा पुढं ट्रॅफिक जाम आहे. तेव्हा मी म्हणलो होतो पुढं ट्रॅफिक जाम आहे. या इथं पब्लिक काय म्हणतो ट्रॅफिक जाम असतं. त्याच्यात हे ऊसावाले, ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्या सगळे इकडून. हाच रोड आहे, मेन रोड आहे साखर कारखान्याकडे जायला. त्याच्यामुळे इथं कायम ट्रॅफिक जाम असतं मित्रांनो. तुम्ही जर कधी मोठी गाडी घेऊन आले इकडून तर दुसरा मार्ग शोधून तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. इकडून येऊ नका. हे बघा, आमच्याकडं साधी मोटरसायकल तरी आम्ही जाम झालेलं आहे. कारण पुढं ऊसाच ट्रॅक्टर चाललेला आहे. आता तो ट्रॅक्टर काय आपल्याला सिटीच्या बाहेर निघूस तर रस्ताच नाही देणार. पण आपण काहीतरी आडवी तिडवी गाडी घालून गाडी काढून घेणार आहे. चला.
आणि मित्रांनो त्यानंतर इथं आल्यावर आहे ना कमान दृश्य आहे ना चेक करा मित्रांनो, काय मग अट्रॅक्ट करीत असते एकदम अशी छान आहे अन्न लय आवडणारी कमान आहे मला तरी काय आहे ना अट्रॅक्ट करणारी कमान आहे बघा मित्रांनो. आणि हा जो रोड आहे हा शनी शिंगणापूर ते रावरी रोड आहे, मस्त असा रोड आहे. चला तुम्हाला दाखवतो पुढं. तुम्ही सरळ जर गेला ही कमान बघू शकता मित्रांनो, शिंगणापूरला हा सरळ रोड जातो आणि इथून जर राईट मारलं तर हा घोडेगावला रोड जातो, हा सरळ शिंगणापूरला रोड जातो. आता आपल्याला घोडेगाव जायचं आहे, आपण घेतलेला आहे राईट टर्न. चला भेटूया पुढं मित्रांनो. हा व्ह्यू जे एकदा चेक करा मित्रांनो, फार मस्त असं मानरमान असा व्ह्यू आहे इथं. हा चेक करा एकदम मित्रांनो. आणि या साईडला आहे तो काही साखर कारखाना इकडं मस्त पैकी असं जंगलात टाईप लोकेशन येतं मित्रांनो. बघा इकडं कारखान्याचं हे आहे. आणि समोर चेक करा मित्रांनो, दोन्ही साईडनी मस्त पैकी झाडा झुडा. त्याच्यात हे आजकाल कारवाल्या गाड्या अजिबात पण निघत नाही. हा गाडीवाला आहे ना बघू शकता, फार पाठीमागून आपल्याला ते काय राहिले ना आता काय त्यांना समजतच नाही काही काय विषय असा दाखवतो त्यांचा. तर मित्रांनो हा बघा हा टर्न आहे, हा सोने ते घोडेगाव रोडवर हा टर्न आहे. आणि हा कॅनल घोडेगाव कॅनलवर हा टर्न आहे. असा घाटकीत टर्न आहे, अरुंद जागेवरच आहे. आणि नवीन ड्रायव्हरच्या हा टर्न अजिबात लक्ष येत नाही. बघून घ्या हा टर्न इथं थोडंसं जपून चालायचा मित्रांनो. नवीन जो ड्रायव्हर येतो त्याच्या हा टर्न अजिबात लक्षात येत नाही, इथं थोडं सावध राहू. चला मित्रांनो आपण घोडेगाव मध्ये पोहोचलेलो आहे, बघू शकता. पाठीमागं हे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, 5 ते 6 वर्ष झालेले हे काम चालू आहे. आणि हे आतापर्यंत आम्हाला नाही समजलं हे काम नेमकं कशाचं चालू आहे. इथून जे लोकल कोणी व्हिडिओ बघणार असतं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हे काम कशात चालू आहे. चला भेटूया पुढं. चला गणेश शेठ चालू का गाडी? तुम्हीच घ्या इथं काय माग बसून आमच्या हालचाल. चला काय अडचण नाही, इथं ट्रॅफिक बोला असतं इथं पुढं. आता संभाजीनगर रोड आहे पुढं, फुल ट्रॅफिक आहे. गाडी आपल्याला चालवावं लागणार आहे. चला चला बसा साहिल शेठ. मित्रांनो हा संभाजीनगर रोड आहे. आता आपल्याला इथून मडीला जायला 2 रस्ते, त्या घोडेगाव मधून एक मधून शॉर्टकट आहे आणि पुढून पांढरीचा पूल म्हणून येतो त्याने हायवे. बघूया आपल्याला कोणता रोड परवडणार आहे, या रोडने आपण जाणार आहे. मधून थोडासा खराब रोड आहे, एकदा चेक करू आणि मग आपण निर्णय घेऊ. चला मित्रांनो या बाई गाडी येते पुढून छोटा हाटे इथून आतमध्ये आपल्याला शॉर्टकट रोड आहे. बघूया हा रोड चेक करू एकदा कस काय. या रोडने जवळ पडतं डायरेक्ट आपण मेरी माका इसगावला निघतो इथून. आणि सरळ रोडने हायवेने गेलो असतो थोडं लांब पडतं ते. माझ्या मते हा पण रोड आता याचं काम झालेलं असं चांगलं बऱ्यापैकी. बघूया आपण आता इकडूनच मधून निघलेलो आहे. चला तर बाबांनो फायनली आपण मेरी माक्यामध्ये आलेलो आहेत. बघू शकता हा रावरी ते शेवगाव रोड आहे, रावरीहून आलेला आणि शेवगावला चाललेला आहे. आणि पाठीमागं बघू शकता तिसगाव 17 किलोमीटर आहे आणि श्री क्षेत्रमडी 22 किलोमीटर आहे. आणि मोठा देवीला पण हाच रोड जातो मित्रांनो.
आणि या मडी रोडला ट्रॅफिक बघू शकता मित्रांनो, फुल अशी गर्दी आहे श्री क्षेत्र मडी येतात. आणि त्या गर्दीत आपण फुल कॉन्फिडन्स मध्ये ब्लॉग शूट करणार आहे मित्रांनो. खूप मजा येणार आहे, तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा मित्रांनो. तर गणेश शेठ, चला गाडी चालवता का थोडीफार? गणेश शेठची गाडी चालवायची इच्छा नाही आणि ही गर्दी पाहून इच्छाच व्हायना, हिंमतच व्हायना. साहिल शेठ गाडी चालवणार का? सॉरी. साहिल शेठने सुद्धा हात जोडलेले. गाडी चालवायची वेळ आपल्यावर येणार आहे मित्रांनो, काय विषय नाही, भक्कम आहे आपण. चला भेटू पुढं. त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण श्री क्षेत्र मडीच्या जवळजवळ आलेलो आहे. आणि ट्रॅफिक चेक करा, फुल जाम रोड आहे मित्रांनो. आपली मोटरसायकल पण जायला जागा नाही, काहीतरी मॅटर झालेला आहे. पुढं बघूया आपण. फुल ट्रॅफिक जाम आहे आज. आणि काय विषय नाही मित्रांनो, ही जी गाडी होती ॲपे ही इथं फेल झालेली होती, त्यामुळं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेले बघा, फुल ट्रॅफिक जाम. चला काय विषय नाही, आपण ट्रॅफिक मधून रस्ता शोधतो, गडापर्यंत जाणार आहे. चला तुम्ही शक्य वाटत नाही मित्रांनो मला. आपला 1 ते 1.5 तास ट्रॅफिक मध्ये जाणार आहे. आणि या मामाने गाडी टेकवलेली फार आपल्याला मित्रांनो बघा. काय विषय नाही, ट्रॅफिक जाम आहे फार. ते मामा तरी काय करणार आहे. तर फायनली मित्रांनो आपण श्री क्षेत्र मडी येतं आलेलो आहे. बघू शकता मस्त भरपूर अशी गर्दी आहे. आता मी मस्तपैकी दर्शन करणार आहोत. चला बाय गणेश शेठ, गर्दी एकदा चेक करा मित्रांनो, फुल गर्दी आहे आज. मित्रांनो नाराशी भरपूर गर्दी आहे. भक्तांनी भरपूर गर्दी केलेली बघू शकता. चला आपण बिन आतमध्ये जाऊन दर्शन करूया. बघा ही गर्दी चेक करा मित्रांनो एकदा. चला 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 बघा मित्रांनो गर्दी मंदिरात आणून आलेला आहे मित्रांनो.
तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. फार मोठी गर्दी आहे आज मित्रांनो, मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे आपण. आणि आता यानंतर आपल्याला जायचंय सावरगाव मायांबा वरती. चला भेटूया आपण तिकडं. जायचंय का सावरगाव मायांबाला? जायचंय साहिल? जायचंय ना, मग जायचं. उशीर नाही होणार ना? उशीर झाला तरी चालत, पण तिकडे जायचं. काय अडचण नाही मित्रांनो, चला भेटूया आपण मायांबाला. ती गर्दी खाली पण बघू शकता मित्रांनो, बघा गर्दी एकदा चेक करा. आपली गाडी कुठं लावलेली आहे भाऊ? आपली केटीएम इकडे लावली. गाडी कुठं लावली ती पण लक्षात नाही आमच्या मित्रांनो. चला, पब्लिक भरपूर आहे, डोकं काम नाही करू राहिलं ना.